पशुपालक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीच्या वतीने कुरेशी आणि खाटीक समाज व्यावसायिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सोलापुरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये आडम मास्टर सुबोध वाघमोडे, बबलू गायकवाड, फारुख शाब्दी, माजी महापौर आरिफ शेख, मतीन बागवान, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। डॉक्टर आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला। गेल्या काही दिवसांपासून पशुधन आणि मांस विक्री करणाऱ्यांवर हल्ले होत आहेत, खोटे गुन्हे दाखल होत आहेत असा आरोप असून या व्यावसायिकांनी आपले कामकाज गेले काही दिवस बंद ठेवले आहे। मी आता हुसेन भाषा पटेल, सामाजिक कार्यकर्ता शहर सोलापूर। आज या ठिकाणी पशुपालक शेतकरी सामाजिक कार्यकर्त्याची कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यावर होत असलेला अन्याय, खरेदी विक्रीवर होत असलेला अन्याय, याचप्रमाणे अनेक वर्षापासून गोरक्षकाकडून शेतकऱ्यांना व तसेच व्यापाऱ्यांना जो त्रास दिला जात आहे त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। आणि या मोर्चाचे नियोजन आम्ही सर्व बहुजन समाजातील लोक मिळून या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे। शेतकऱ्यावरील वाढता अन्याय आणि व्यापाऱ्यावरील वाढता अन्याय पाहता आम्हाला न्याय मिळावा पाहिजे, ही अशी आमची भूमिका आहे। त्याचबरोबर कुरेशी समाजातील लोकांना देखील जो विनाकारण त्रास दिला जात आहे आणि त्यांच्यावर बेकायदेशीर असे गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचे जे नियोजन केले जात आहे त्याच्या विरोधामध्ये, अन्यायाच्या विरोधात आम्ही हा लढा लढत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या या देशामध्ये सर्व बहुजन समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि संविधानाशिवाय हा देश चालणार नाही। संविधानावर आधारित असा आम्ही जो आहे की आमचा समाज आजपर्यंत संविधानाच्या विरोधामध्ये किंवा कायद्याच्या विरोधामध्ये कुठलाही आम्ही काम केलेलं नाही आहे। असे असताना सुद्धा आमच्यावर जो अन्याय होत आहे तो बेकायदेशीर अन्याय आहे। या अन्यायाच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे। म्हणून मी व माझे सहकारी या ठिकाणी आम्ही या मोर्चामध्ये सामील झालो आणि एकमुखाने या मोर्चाला आमचा जाहीर पाठिंबा आहे। 15 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो कुरेशी समाज या ठिकाणी संप करतो त्यांनी केलेला आहे। त्यामुळे या महाराष्ट्रातला जो शेतकरी वर्ग आहे, जो व्यापारी वर्ग आहे, या व्यापारी वर्गावर आणि शेतकरी वर्गावर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आघात झालेला आहे। त्यांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत, त्यांचा शेतीचा धंदा बंद पडलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये कुरेशी समाज जर या ठिकाणी जागा झाला नाही, त्यांना या ठिकाणी मदत करण्यासाठी जर पुढे येत असेल, त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व सोलापूर शहरातील जे पुरोगामी विचारसरणीचे लोक आहेत, त्यामुळे आमच्या आंबेडकर चळवळीतील बहुतेक या ठिकाणी पक्ष संघटना आहेत, या सर्वांनी मिळून या ठिकाणी पाठिंबा देऊन हा आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला मी एवढं सांगतो की ताबडतोब हा मोर्चा संप मिटवण्याचं काम करावं। कुरेशी बांधवाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचं म्हणजे म्हणणं ऐकून घ्यावं, त्यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं। त्यासोबत शेतकरी आहेत, त्यासोबत व्यापारी आहेत, या लोकांना सुद्धा न्याय देण्याचं काम करावं, एवढी या मोर्चाच्या वतीनं आम्ही मागणी करतो। आज का मोर्चा मांग जो है ना, हमारी कृति समिति मांग पेश करेगी। हमारी जो कृति समिति है, जो पशुपालन और शेतकरी सामाजिक कार्यकर्ताओं का जो कृति समिति है, यही सब मोर्चे का नियोजन कर रही है। और ये जो है तकलीफ सब जो है हमारे खाली इसके समाज को नहीं बल्कि तकरीबन सब समाज को इसके अंदर जितनी भी जो है पशुपालन हुआ, शेतकरी हुआ और जो भी जो है इसमें ये कारोबार में मुड़ते हैं लोग, जो भी इस काम से संबंध है, तकरीबन जो है यहाँ की आबादी के हिसाब से तकरीबन 60% लोग जो है इसके अंदर ये काम में हमारे मुड़ते हैं। समझो अलग पर तिजारत में, हमारे कारोबार में, लाने में, ले जाने में जो भी है इसके अंदर है। अब ये लोग जो है जानकर जो है इन्होंने हमको कि भाई तुम्हारी बात तुम्हारी कोई नहीं मान रहे, इसलिए हम अपनी तौर पर तुम्हारी बात को मनवा कर रहेंगे। पशुपालक त्याचबरोबर पशूंचे व्यापार करणारे जो काही व्यापार वर्ग आहे, या व्यापार वर्गांचा आजचा हा मोर्चा आहे। या मोर्चाचा मूळ जो काही गाभा आहे तो म्हणजे कुरेशी समाज जो आहे, जो कत्तल करणारा त्यांचा बंद आहे। त्या बंदमुळं जो पशुपालक वर्ग आहे, त्या पशुपालकांच्याकडे असलेला जो पशुधन आहे, पशुधन म्हणतो मी तुम्हाला, तो पशुधन जो आहे तो पशुधन तसाच पडू नये। कारण जो पशुपालक आहे त्यामध्ये 90% शेतकरी वर्ग आहे। हा शेतकरी वर्ग आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये
आपला जो पशुधन आहे या पशुधनाची विक्री करतो आणि त्या विक्रीतून आलेला जो काही पैसा आहे तो आपल्या प्रापंचिक खर्चाला, मुलामुलींच्या शिक्षणाला, लग्नाला किंवा वेगवेगळ्या कारणांना तो वापरत असतो। ये सरकार से हम लोग यही मांगनी कर रहे हैं कि ये जो शेतकरी है, जो आज पूरे राज्य में आप देख सकते हैं कि शेतकरी आत्महत्या कितनी हो रही है, तो मेरा सरकार से ये सवाल है कि शेतकरी ये जो काला कानून लाए हैं जिसमें जो भागड़ जानवर है उसको भी काटने से मनाही हो रही है, उनके ट्रांसपोर्टेशन पे प्रॉब्लम हो रहा है, ये जो गौ रक्षक के नाम पर गुंडागर्दी हो रही है, तो इसकी वजह से शेतकरी पीड़ित है। और हम लोग यही चाहते हैं कि सरकार ये काला कानून वापस ले। मी सांगोला तालुक्यातला आहे। आज 3 आठवडे झालं बाजार बंद आहे। माझी जनावर विकायची आहेत, माझ्या शेतीला औषध नाही, माझी मुलं दवाखान्यात आहेत, तरी मला हे जनावर बाजारात कोण घेत नाहीत, ते जनावर मी महागारी नेतोय। पण असं करून मी जर भागे नाही तरी सरकारने याच्यावर तात्काळ नियोजन काहीतरी करून आम्हाला मार्गी लावावं, हीच माझी मागणी आहे। शेतकऱ्यांकडे जे भाकड जनावर आहेत, जे दूध देत नाहीत, त्यांचा सध्या शेतकऱ्यांना काही फायदा नाही, त्या जनावरांना सांभाळावं लागते। आज जर्सी गायचे जे खोंड असते, वासरू असते, त्याला सांभाळणं म्हणजे तो काही शेतीत काम करू शकत नाही बैल होऊन, त्यामुळं अशी जनावरं शेतकरी विकत असतो आणि शेतकऱ्यांनी विकल्यानंतर ह्या जे कुरेशी समाजाचे लोक आहेत, व्यापार करतात, असे लोक त्या जनावरांना, त्या जर्सी गायच्या खोंडाला, वासराला घेऊन जात असताना हे काही तथाकथित गोरक्षक या जनावरांना अडवतात, त्यांना जनावरे जप्त करतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात। तथापि पर्यायी या लोकांनी व्यापार बंद केला आहे। आज शेतकऱ्यावर या भाकड जनावरांना सांभाळण्याचा भार पडत आहे। हे जे जर्सी गायची खोंड आहेत त्यांचा बोजा पडत आहेत, म्हणून शासनाने खरं तर गोहत्या बंदी कायदा उठवावा किंवा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणावं। जर्सी गायची जे खोंड आहेत, भाकड जनावर आहेत, यांना व्यापार करण्यासाठी काही हरकत नाही असं द्यावं। नसेल तर आम्हाला शेतकऱ्यांना प्रति जनावर सांभाळण्यासाठी म्हणून त्याला 1 लाख रुपयाचं अनुदान वार्षिक द्यावं। जे भाकड जनावर आहेत त्यांना सांभाळण्याची सध्या शेतकऱ्यावर आर्थिक बोजा पडत असल्यामुळे शासनाने कमीत कमी त्यांना 1 लाख रुपये अनुदान द्यावं, अन्यथा या कायद्यामध्ये जरूर बदल करावा।